युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्वांनी, सत्ताधारी पक्ष असेल, विपक्ष असेल, सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. या ठिकाणी जे त्यांनी काटकसरीचं नियोजन सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पेट्रोल, डिझेल याचा वापर कमी झाला पाहिजे. इतर जे काही आपले जे डॉलर ज्याच्यावर खर्च होतात, मी स्वतः प्रत्येक भारतीय नागरिकांनी हे स्वीकारलं पाहिजे. हे देशहितासाठी आहे आणि देशहित सर्वतोपरी आहे आणि मोदीजींनी नेहमी नेशन फर्स्ट हाच विचार केलेला आहे आणि म्हणूनच आज मी स्वतः या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल जे आहे त्याचा वापर केलेला आहे आणि इतर ज्या काही गाडी ज्या माझ्या ताफ्यामध्ये ज्या आवश्यक सुरक्षेविषयक आवश्यक ज्या गाड्या आहेत तेवढ्याच गाड्या या माझ्या ताफ्यामध्ये राहतील आणि गाड्या देखील जेवढ्या कमी करता येतील तेवढ्या कमी केल्या जातील आणि इलेक्ट्रिक व्हेकलचा जास्तीत जास्त वापर आपण केला पाहिजे. त्याची सुरुवात मी केलेली आहे. महाराष्ट्र हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या आव्हानाला प्रतिसाद देतो आहे. त्यामुळे हे खरं म्हणजे मोदी साहेबांचं काय वैयक्तिक काम नाही आहे, हे देशहिताचं काम आहे, राष्ट्रहिताचं काम आहे. आपल्या देशातल्या नागरिकांना कमीत कमी या युद्धाचा फटका बसला पाहिजे, परिणाम कमीत कमी झाला पाहिजे, अशा या हेतूने हे आवाहन केलेलं आहे. आणि म्हणून राजकारण कधी करावं, कुठं करावं हे विपक्ष आणि विरोधी पक्षाने ठरवलं पाहिजे. खरं म्हणजे राजकारण करायच्या खूप वेगवेगळ्या प्रसंग असतात, वेगवेगळ्या संधी असतात, परंतु राजकारण अशा परिस्थितीमध्ये विरोधकांनी करता कामा नये. हे केवळ राजकारण आहे आणि मोदीजींच्या विरोधामध्ये त्यांना बदनाम करण्यासाठी हे सगळं जे काही सुरू आहे त्यांच्या हातामध्ये काही नाही आहे. मोदीजींच्या पाठीमागे 140 कोटी जनता आहे. म्हणून तर पश्चिम बंगालमध्ये, आसाममध्ये जो काही विजय मिळालेला आहे हे याचं जे काही परिणाम दृश्य स्वरूप दिसतं आहे. आणि म्हणून मी देखील महाराष्ट्रातल्या नागरिकांना आणि सर्वांना आवाहन करतो की आपण याची पेट्रोल, डिझेल जे काही त्याची कमीत कमी त्याचा वापर कसा होईल, नियोजन कसं होईल या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे. हे देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी आवश्यक आहे.